किती बी पाऊस असू द्या, पण आमच्या सौरभ डॉक्टरला अख्ख्या पावसात गायींची सेवा करायला कुठं बी पळावं लागतं. तर कसंही पब्लिक, तुमचा लाडका अभि, आणि जो काल तुम्ही ब्लॉग बघितला होता त्याचाच पार्ट 2 आहे. आता विषय असा होता, मला काढायचं होतं 4 व्हीलर आणि 2 व्हीलरचं लायसन. मग आपल्या कृष्णा दादाला फोन लावला, ते डायरेक्ट पुण्यावरून आले. तसं बी त्यांना यायचं होतं. हे श्री आदिशक्ती मोटर ड्रायव्हिंग स्कूल त्यांच्या बंधूंच आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही. आता भरपूर जणांचं वय 18 कंप्लीट झाला असतं, तर लवकरात लवकर या आणि तुमचं लायसन काढून घ्या. यांच्या ड्रायव्हिंग स्कूलचा ऍड्रेस लोणी वेताळबाबा चौक, पायरन्स रोडला यांचं ऑफिस मिळून जाईल. मला लायसन काढायला भरपूर प्रॉब्लेम येणार होते. तुम्हाला सगळे प्रॉब्लेम नंतर सांगणारच आहे मी. कृष्णा दादा पहाटच पुण्यावरून निघाले होते. त्यांचा चेहरा लय सुकलेला होता. म्हटलं चला आपण आता नाश्ता बिष्टा करायला जाऊ. या सगळेजण नाश्ता करायला. आता मला तर माहिती तुम्ही काय नाश्ता करायला येणार नाहीये, त्याच्यामुळे मीच गपचूप नाश्ता करून घेतो. लहानपणापासून लिहायचा काटाळा होता. प्रणव शेठला बोलवलं, म्हटलं या थोडं काम आहे. त्यांना कधी त्याच्या आयुष्यात काही लिहिलं नाही, पण म्हटलं मा काम करावं लागेल. इकडे 4 वाजता गावात बघतो तर काय डायरेक्ट पावसाने धुमाकूळ घातला होता. मला सौरभ डॉक्टरचं काम बघून खूप अभिमान वाटला. म्हटलं हा आपला भाऊ कुठतरी चाललाय. तू जात कुठं नाही, पण पावसा पाण्याचा सुद्धा तू गोमातेची सेवा करीत राहतो, याच्यातच खूप अभिमान आहे. सार्थक पहिल्यांदाच ब्लॉग मध्ये आलाय, त्याला म्हटलं हाय तरी कर. महेश पीटर कोणत्या टेन्शन मध्ये बसले होते काय माहिती, पण त्यांच्या गॅरेजचं रिनोव्हेशन चालू होतं, त्याच टेन्शन मध्ये असे गोळा होऊन बसले काय. आम्ही दोघांनी कोणताच वार नाही सोडला की ज्या दिवशी नॉनव्हेज नाही खाल्लं. ज्या दिवशी नॉनव्हेज खायचा दिवस ना, त्या दिवशी 100% आम्ही नॉनव्हेज खाणार. चला मग काय, आम्ही जेवण करतो, तुम्ही बी घ्या करून.